साइट नंबर 102 परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजना अंतर्गत 2.61 कोटी खर्चाच्या आणि 11.75 लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभ उभारणीसाठीच्या दुसऱ्या स्लॅबचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला। लवकरच जलकुंभाचे काम मार्गी लागणार असून त्याद्वारे सांगली रोड परिसरातील नागरिकांना उच्च दाबाने आणि शुद्ध व मुबलक पाणी मिळणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने भागातील महिला आंबिलीच्या घागरी व दुर्डी घेऊन आल्या होत्या। जय सांगली नाका परिसरात असलेल्या जलकुंभातून संपूर्ण सांगली रोड परिसरात पाणी पुरवठा होतो, परंतु गत 20 वर्षात वाढलेली लोकवस्ती व लोकसंख्या यामुळे परिसरात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे। या संदर्भात भागातील नगरसेवक तथा तत्कालीन आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांच्या पाठपुराव्यातून व तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांचे प्रयत्न तसेच आमदार राहुल आवाडे यांच्या सहकार्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून साइट नंबर 102 मध्ये नवीन जलकुंभ उभारणीस तत्कालीन इचलकरंजी नगर परिषदेने मंजुरी दिली होती। या जलकुंभाच्या उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शेवटचा स्लॅब टाकण्याचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर, प्रभारी जल अभियंता सुभाष देशपांडे, पाणी पुरवठा अभियंता बाजी कांबळे, मक्तेदार मौला बागवान, भाजप शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले, सरचिटणीस राजेश रजपुते, मिट्टू सूर्यवंशी तात्या, मारुती पाथरवट, भीमराव पाथरवट, प्रदीप दरिबे, राजू कोरे, पुष्कराज लाटणे, काकासो नाडगे, बिलाल पटेवेगार यांची प्रमुख उपस्थिती होती। भविष्यात 30 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून आवश्यक पाण्याची गरज लक्षात घेऊन संजय केंगार यांच्या पाठपुराव्यातून हा जलकुंभ उभारला आहे। या जलकुंभामुळे सांगली रोड परिसरात आसरानगर, साइट नंबर 102, सहकारनगर, अमराई मळा, इलाज मळा, स्वामी मळा, पाटील मळा, पीबा पाटील मळा, महासत्ता चौक परिसरात उच्च दाबाचा व मुबलक पाणी पुरवठा होणार असल्यामुळे परिसरातील नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। या प्रसंगी रमेश पाटील, रोहन पाटील, एकनाथ पारसे, गणेश भंडारे, उत्तम हेगडे, संदीप भडंगे, राजू होगाडे, राहुल हंचाटे, मदन सावंत, बसवराज कोपरकर, रामा पाटील, सिद्धराम शेकाप, किशोर भागवत, विशाल शिंदे, अन्सार मुल्ला, ओंकार काळे, रोहन पोद्दार, बबलू विभूते, अप्पा धेंडे, शंकर कांबळे, सुनील खटावकर, सुरेश पागडे, आनंदा गाडेकर, महबूब मुजावर, सुरेखा लोहार, सरोजनी काटकर, सुलोचना सावंत, बेबीताई निवंगडे, मालन कांबळे, शालन रायमाने आदींसह परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।